आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक अशी पोकळी जिथे नाव होतं अजित पवार. अजितदादांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पण या शोकाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा राजकीय प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. तो प्रश्न म्हणजे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आता कोणाकडे जाणार? अजितदादा पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्रीच नव्हते, तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यावर आपली मजबूत पकड ठेवली होती. आज उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली असली तरी देखील मात्र बीडचं पालकमंत्रीपद अजूनही रिक्तच आहे. आणि याच ठिकाणी सुरू होते राजकीय हालचाल, अंदाज आणि चर्चा. बीडचं पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का? बीड हा केवळ एक जिल्हा नाही, तो महाराष्ट्राच्या राजकारणात एक पॉवर सेंटर आहे. ऊस, पाणी, दुष्काळ, सहकार आणि आक्रमक राजकारण या सगळ्यांचं केंद्रबिंदू म्हणजे बीड जिल्हा. येथे पालकमंत्री असणं म्हणजे फक्त प्रशासकीय पद नव्हे, तर ते राजकीय ताकद आहे. म्हणून अजितदादांच्या नंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीतीलच वरिष्ठ नेत्यांकडे देखील हे पद जाऊ शकतं का? पहिला आणि सर्वात चर्चेत असलेला पर्याय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच एखादा वरिष्ठ नेता. कारण अजितदादांचा बीडवरचा प्रभाव एकदम दुसऱ्या पक्षाकडे सोपवणं हे राजकीयदृष्ट्या धोकादायक ठरू शकतं. राष्ट्रवादीकडून असा विचार होऊ शकतो की अजितदादांची लाईन पुढे नेणारा, त्यांच्यावर विश्वास असलेला आणि बीडच्या राजकारणाची जाण असलेला नेता हवा आहे. मात्र प्रश्न असा आहे, तो नेता आहे का? अजितदादांसारखी पकड, तशी प्रशासनावरची कमांड आणि तितकाच दरारा, हे सगळं एका व्यक्तीला मिळवणं अवघड आहे. पर्याय क्रमांक 3, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अप्रत्यक्ष प्रभाव. दुसरा महत्त्वाचा अंदाज असा व्यक्त केला जातो की जरी बीडचं पालकमंत्रीपद थेट सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार नसलं तरी अप्रत्यक्ष नियंत्रण त्यांचंच राहू शकतं. कसं? एखादा विश्वासू नेत्याला पालकमंत्री करून महत्त्वाचे निर्णय सुनेत्रा पवार त्यांच्या सल्ल्यानेच घेतले जाऊ शकतात. त्यामुळे 2 गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे अजितदादांचा वारसा जपला जाईल आणि दुसरं म्हणजे बीडमधील सत्ता संतुलित बिघडणार नाही. पर्याय क्रमांक 3, शिवसेना किंवा भाजपाकडे देखील ही संधी जाऊ शकते. राजकारणात संधी कोणीही सोडत नाही. अजितदादांच्या अनुपस्थितीत मित्रपक्ष म्हणजे शिवसेना किंवा भाजप बीडचं पालकमंत्रीपद मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचा युक्तिवाद असा असू शकतो की बीडमध्ये विकास कामांना गती देण्यासाठी आमच्याकडे पालकमंत्री असावा. तर शिवसेना म्हणू शकते की ग्रामीण भागात आमची पकड वाढवण्यासाठी हे पद आवश्यक आहे. मात्र हा निर्णय राष्ट्रवादीसाठी राजकीय जोखीम ठरू शकते. पर्याय क्रमांक 4, तडजोडीचा फॉर्म्युला. चौथा आणि सर्वात व्यवहारी अंदाज म्हणजे तडजोडीचा फॉर्म्युला म्हणजे काय? पालकमंत्रीपद एखाद्या मित्रपक्षाकडे जाईल, पण बीडमधील महत्त्वाची खाती आणि निधीवर राष्ट्रवादीचाच प्रभाव राहील. हा फॉर्म्युला राजकीय समतोल राखण्यासाठी सर्वाधिक वापरला जातो. मग नेमकं कोणाकडे कोणतं खातं जाण्याची शक्यता आहे? सध्याच्या परिस्थितीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस हे पद पूर्णपणे सोडेल अशी शक्यता कमी आहे. सुनेत्रा पवार यांचा विश्वासू चेहरा हा सर्वात मजबूत पर्याय मानला जातोय. मित्रपक्षाला पद देऊन राजकीय तोल सांभाळण्याचाही पर्याय या ठिकाणी खुला आहे. म्हणजेच अजितदादांच्या जागी एकच व्यक्ती येणार नाही, तर त्याची राजकीय छाया बीडवर कायम राहील. शेवटचा प्रश्न, बीडचा पालकमंत्री कोण होणार? हा निर्णय लवकरच होईल. पण खरा प्रश्न असा आहे की अजितदादांसारखा पालकमंत्री बीडला पुन्हा मिळेल का? हा प्रश्न फक्त बीडचाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे. तर तुमचं मत देखील कमेंटमध्ये सांगा आणि नवनवीन अपडेट्ससाठी कव्हरेज.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.